यवन कृषी वर्तमान काढा बायबल. शाळा खिडकी उघड बाळा. एक मिनिट मी सांगतो सगळ्यांना. चांगला शब्द हे पहिला अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये सांगितलं. आजचा विषय जो आहे मी चांगल्याबद्दल तुम्हाला बोलत आहे. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. देवाने पाठविलेला एक मनुष्य प्रगट झाला. त्याचे नाव योहान. तो साक्षीकर्ता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला, यासाठी की त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. हा तो प्रकाश ठीक आहे. नव्हता. प्रेज द लॉर्ड. तर चांगलं ते काय आहे? म्हणा देवाचं वचन शब्द. देवाचा शब्द. म्हणा देवाचा शब्द. देवाचा शब्द. हालेलुया. शेजारच्या देवाचा शब्द. देवाचा शब्द. हा चांगल्याविषयी मी तुम्हाला आज काय करत आहे बोलत आहे. तुम्हाला माहित आहे का बायबलमध्ये अजून एक व्यक्तीचं नाव आहे. व्यक्ती म्हणजे तो व्यक्ती पण आहे, मनुष्य पण आहे आणि देव पण आहे. त्याचं नाव आहे मला येशू आहे. येशू आहे. 10:11 मध्ये काय सांगितलं? यवन 10:11 मध्ये बोला ना, बघा ना त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काय वाच त्या बायबल मध्ये लाल मध्ये मीच उत्तम मेंढपाळ आहे आणि उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढराकरता काय करत आहे? प्राण दे. तुमच्या माझ्यासाठी कोणी प्राण दिला? येशूने प्राण दिला. असं कोणी देणार आहे का? आता म्हणा बरं, भावाला जाऊन, बहिणीला जाऊन म्हणा बरं, आत्याला म्हणा बरं, मामा काका लय आपल्याला आवडते सगळे लोक, त्यांना म्हणा माझ्यासाठी जीव दे, माझ्यासाठी तुझा जीव तुझा काय कर बळी दे. देणार आहे का? नाही देणार. काय सांगितलं त्याच्यामध्ये? मी चांगला मेंढपाळ आहे. मी चांगला मेंढपाळ आहे. चांगला मेंढपाळ आपल्या मी चांगला मेंढपाळ आहे आणि चांगला मेंढपाळ आपल्या मेंढरासाठी स्वतःचा जीव देतो. स्वतःचा काय करत आहे? जीव देत आहे. प्रेज द लॉर्ड. कोणी जीव दिला आपल्यासाठी? चांगल्या मेंढपाळाने. कस कुठं दिला जीव दिला सांगा बरं. वधस्तंभावर. त्यांनी का आत्महत्या केली का देवाने? नाही. देवाने आत्महत्या केली नाही. परमेश्वराची ऑर्डर कोणाला ऑर्डर निघालेली आहे? येशूला ऑर्डर निघाली. काय ऑर्डर निघाली? येशूला म्हटलं की येशू तुला आता काय करायचं आहे? तुला ह्या अशा उभ्या खांबावर काय करायचं आहे? तुला जायचं आहे, तुला मरायचं आहे. कारण की तू कसा आहे? तू चांगला आहे. चांगला व्यक्ती काय करू शकतो आज आपल्याला कळायला पाहिजे. चांगला व्यक्तीचा गुण म्हणजे तो कोणाला काही बोलत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा चांगला व्यक्ती. शेजाऱ्याला म्हणा, सांगा जरा. चांगला व्यक्ती कोणाला काही म्हणत नाही. वाईट केलं तरी काय म्हणत नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणा ना, वाईट केलं तरी काय वाईट म्हणत केलं तरी काही नाही म्हणत. वाईट केलं तरी काय म्हणत नाही. काही काय बोलत नाही येशू. यस. येशू वरती कुठे आहे? वधस्तंभावर आहे. बघा ना येशूकड. येशू इथं ह्याला वधस्तंभ करतो मी दरवेळेस. काय करतो इथं असं एक खरं तर वधस्तंभ या ठिकाणी आहे. आमेन. आणि येशूला हातात खिळे टोकले तरी तो काय म्हणतोय? काहीच बोलत नाही. तरी तो चांगला गुण दाखवतोय. काय दाखवतोय? चांगला गुण. तो काय म्हणतो? मीच उत्तम. मेंढपाळ. उत्तम येतो. यस. उत्तम म्हणजे काय? एखाद्या माणसाचं बाबाचं नाव नाही. उत्तम या शब्दाचा अर्थ काय आहे? म्हणा उत्तम या शब्दाचा अर्थ उत्तम या शब्दाचा अर्थ चांगला. चांगला. काय वाईट गुण, काय वाईट केलं बरं त्याने? काहीच नाही. तरी आज आपण काय म्हणतो? वाईट वागायचं आपण. काय करायचं? आपण. वाईट वागायचं आपण, खोटं बोलायचं आपण, चुगल्या लावायचं आपण, सरळ साऱ्या दुनियाचं पाप करायचं. आणि देवाने माझं चांगलं केलं नाही, देवाने माझं वाटोळं केलं, देवाने माझं असं केलं तसं केलं. अरे वाटोळं, तू सिगरेट पिशील तर कॅन्सर कोणाला होईल? देवाला होईल का कॅन्सर? नाही. सांगा ना. हालेलुया. काय अंकल, सिगरेट तुम्ही गोळ्या तुम्ही खाताल, आजार का त्याला होणार आहे का? नाही. सारख्या गोळ्या तुम्ही खायच्या, सारखं तंबाखू तुम्ही खायची, सारखं शिव्या तुम्ही द्यायच्या, आणि मग देवाने माझं चांगलं नाही केलं. तो कसा आहे? चांगला मेंढपाळ. तो चांगला आहे. वधस्तंभावरून तो काय म्हणतोय? यांना क्षमा करा. प्रेज द काय लॉर्ड. करा? यांना काय करा? मग आपण जावेला सुद्धा माफ करत नाही, भावाला सुद्धा माफ करत नाही, कोणाला सुद्धा माफ करत नाही. माफ करून सोडा.
सोडून द्या. बायबलमध्ये सांगितलं एकदा दोनदा तीनदा काय करा, सबमिट करा. हा एकदा दोनदा तीनदा सांगा, नाही तर काय करून टाका, वर्ज्य करा. वर्ज्य करा. वर्ज्य शब्दाचा अर्थ काय? वेगळं ठेवणे. वेगळं ठेवणे. म्हणजे लांबूनच काय आहे? धन्यवाद. लांबूनच प्रेज द लॉर्ड, हालेलुया. लांबूनच स्माईल. प्रेज द लॉर्ड. अग्नीला काय करतो आपण? लांबूनच काय करतो अग्नीला? बोला ना, अग्नी असलं तर लांबून जवळ जवळ जाऊन जातं, अग्नी ये बाबा भेट मला. काय करतो? लांबूनच म्हणतं अग्नी लय चांगली आहे, उन्हाळ्यात खतरनाक आहे, हिवाळ्यात चांगली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असे काही लोक आहेत ना, त्यांना काय करायचं? लांबूनच, प्रेज द लॉर्ड. लांबून प्रेज द लॉर्ड अग्नीला. हालेलुया. फक्त कधी त्यांना वापरायचं? हिवाळ्यामध्ये काय करायचं? थोडंसं जवळ घ्यायचं. उन्हाळ्यामध्ये लांब ठेवायचं. पावसाळ्यामध्ये पण काय करायचं? थोडं जवळ ठेवायचं. किती लोकांना कळते? लोकांना कसं करायचंय? म्हणजे त्यांना काय डिलीट करून टाकायचं नाही. एखादं ऑप्शन असलं ना मोबाईलमध्ये, आपण काय करतो? डिलीट करतो. तसं डिलीट करायचं का? लांब ठेवायचं. एखादी वस्तू बघा, तुम्हाला माहिती आहे का, विजेच्या बोर्डाच्या तिथं असं गुणिलेची खुणा असते आणि तिथं चिन्ह असते, खतराचं चिन्ह. त्या खतराच्या चिन्हाला आपण जाऊन तिथं धरतो का? असं आपल्याला लगेच कळतं, अरे खतरा लिहिलेलं इथं नको हात लावायला. तसंच असे काही ठिकाणे ज्याच्यापासून आपल्याला त्रास होतो ते लांबूनच पाहायचं. नको बाबा खतरा आहे. नमस्कार. काय म्हणायचं? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड म्हणायचं. करा ना माझ्यासारखा हात करा. बरं, प्रेज द लॉर्ड करायचं. काय अंकल कसं करायचं? प्रेज द लॉर्ड करायचं. येशूने जे लोक मारत आहे तरी काय करतोय? प्रेज द लॉर्ड म्हणतोय तो. काय म्हणतो? हे देवा यांना माफ कर, हे काय करत आहे? चांगला गुण टाकलेला आहे. कोणचा गुण टाकलेला आहे? बोला ना. काय काय फेकलं? काय आलं बाहेर? तो फटका मारला, हातात खिळे टोकले, काय बाहेर आलेला आहे? चांगलं बाहेर आलेलं आहे. आपल्याला कोणी गालाला बोट लावला का आपण त्याचं गालच धरून बसतो. काय करतो? मला तर लय लोकांनी त्रास दिला, काय सांगू मी. पण मी काय करतो? देवा धन्यवाद, प्रेज द लॉर्ड. कुणी फसवतंय फसव बाबा, कुणी लाबडी करतंय कर बाबा, कोणाला काय करायचं कर बाबा, मला काय. मी देवाला धन्यवाद करतो. काय म्हणतो? कोणाशी लाबडी करतो? बाळक लोकांना सुद्धा सोडत नाही. आता एक बहीण आहे, मी नाव घेत नाही तिचं, सिस्टर असं असं आहे, हा पास्टर हा फोन ब्लॅक लिस्टर डायरेक्ट. कशाला? ब्लॅक लिस्टला. हे तुमचा गुण आहे का हो? चांगला व्यक्तीचा गुण काय असतं? बोला. होय तर होय, होय तर होय. कोणाला होय मानायचं तर लगेच हो माना. म्हणा होय मानायचं तर लगेच हो माना. होय तर होय. असं करा. होय तर होय, होय तर होय, नाही तर नाही. आपल्याला खोटं बोलायला सांगितलं का? खोटं बोलायची ऑर्डर आहे का? नाही. चर्चला जर येत असेल तर खोटं बोलून येऊ नका, काही फायदा नाही, तुमचं चर्च व्यर्थ आहे. कसं यायचं? खरं सांगून यायचं. बायबलमध्ये सांगितलं तुमचं बोलणं होय तर होय आणि नाही तर नाही. काय कोणाला हे करत बसायचं नाही, समजत बसवायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे? आपल्यातून काय निघलं पाहिजे? म्हणा चांगला गुण निघला पाहिजे. येशू मधून काय गुण निघलेला आहे? वो गेतशेमाने बागेमध्ये त्याचं घामाद्वार त्याचं रक्तासारखं मोठे मोठेले घाम, रक्ताचे थेंब कसे असतात, त्याचा घाम काय होत होता? पडत होता. त्यावेळेस त्यांनी काय केलेलं आहे? त्याचा बाप त्याला सांगत आहे की तुला काय करायचं आहे? वधस्तंभावर जायचंय, तुला मारण्यात येणार आहे, तुला पोरण्यात येणार आहे आणि तिसऱ्या दिवशी तू उठला जाणार आहे. हे सगळं त्याला दाखवण्यात येते. पुढची स्टोरी पर्यंत त्याने काय गुण दाखवला? चांगलाच गुण दाखवला. म्हणला पित्या माझी नको, तुझी इच्छा पूर्ण होईल. कोणाची इच्छा पूर्ण झालेली आहे? बोला हालेलुया. आवाज येत नाही. बोला हालेलुया. 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 काय गुण आलेला आहे? कोणचा गुण आलाय? बरोबर आहे का नाही? चांगला गुण येतो का नाही? हा, तुमच्यामधून माझ्यामधून काय आलं? चांगला गुण आला तर तुम्हाला एक सांगतो, तुमच्या आणि माझ्यासाठी कुठं स्थान आहे. कलसे करायचा 3रा अध्याय 1 वचन वाचूया आपण. जे चांगलं वागतात त्यांना काय आहे? कुठं अधिकार आहे? बघा, चांगलं ठिकाण आहे. म्हणून जसे तुम्हाला ख्रिस्ताबरोबर मेलेल्यातून उठविले गेले आहे,
तर स्वर्गातील म्हणजे ज्या वरील गोष्टी आहेत त्या मिळवण्याचा प्रयत्न करा जिथे ख्रिस्त देवाच्या उजवीकडे देवाच्या उजवीकडे कोण बसलेला आहे? येशू. कोण बसलं देवाच्या उजवीकडे? येशू. येशू बसला. कस काय बसला? काय काय केलं त्यांनी? चांगला गुण दाखव. स्वतःचा चांगला गुण दाखवला. येस. बरोबर आहे. हालेलुया. आपण एखाद्याने आपलं जर वाटोळं केलं तर दुसऱ्याचं आपण काय करायचं? चांगलं करा. चांगलं करायचं. जाऊ दे बाबा, त्यांनी वाटोळं केलं, आमचं नुकसान केलं, तरी आपल्याला काय करायचं? त्याचं चांगलं करायचं. चांगलं करायचे. प्रेज द लॉर्ड. हे देवाच्या सेवकामध्ये असलेला गुण. जे देवाचे लोक आहेत ना, त्यांच्यामध्ये कोणचा गुण असतो? चांगला गुण. तुम्ही वाचा. मी तुम्हाला सांगतो. मी सकाळीच वाचलेला आहे आणि तुम्हाला पण सांगतो. मी चांगला व्यक्ती कसा असतो? तिमोथेय पहिले पत्र 3 अध्याय, त्याच्यामध्ये चांगला गुण आहे. कितीतरी चांगले प्रकार आहे, चांगला गुण आहे. वाचा 1 2 3 4 5 पर्यंत वाचा. कोणी अध्यक्षाचे काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरितो. हे वचन विश्वसनीय आहे. अध्यक्ष अदृश्य एका स्त्रीचा पती नेमस्त. चांगला व्यक्ती कसा असतो? बोला ना, काय सांगितलं तिथं? जो अध्यक्ष असतो, जो मोठा असतो, जो पास्टर असतो, जो लीडर असतो, किंवा एखादी बहीण सेवा करते, एखादा भाऊ सेवा करतो, किंवा रेव्हरंट आहे, किंवा सर्वंट आहे, पास्टर आहे, ब्रदर आहे, किंवा हे लोक जे आहे ते कसे पाहिजे? त्यांच्यामध्ये चांगला गुण पाहिजे. तो चांगला पाहिजे. ब्रदर पण कसे पाहिजे? चांगले पाहिजे. बोला ना, ब्रदर एकमेकाकडे पाहून म्हणा तुम्ही. ब्रदर कसे पाहिजे? चांगले पाहिजे. सिस्टर कशा पाहिजे? चांगले पाहिजे. इथं येऊन जायचं, घरी जाऊन तांबाखू खात बसायची, मिस्त्री लावत बसायची, हे चांगलं गुण आहे का? नाही. मग घरचे पण म्हणते काय यांच्या चर्चमध्ये येत सुधरत नाही, यांच्या चर्चमध्ये सगळं असंच चालतं काय? काळा बाजार. तिकडं पण ते थुकत असतील म्हणून. असं पाहिजे का? तुम्ही इथं काय शिकवलं जातं तुम्हाला? तसं वाग. बोला ना अंकल आणि ब्रदर, काय शिकवलं जातं? चांगलं. चांगल्या व्यक्तीमधून काय पाहिजे? चांगले गुण. चांगला पती कसा पाहिजे? स्त्रीचा पती कसा पाहिजे? चांगला पाहिजे. पत्नी पण कशी पाहिजे? बोला ना, पत्नी कशी पाहिजे? चांगली पाहिजे. नवऱ्याने 1 शिवी दिली, बाबा धन्यवाद. बायकोने 1 शिवी दिली, काय कर? धन्यवाद. जरा बोला तुम्ही, एक गोष्टी तू करू नकोस. शिवी जर देत असेल तर मला शिवी देऊ नकोस. पण तुला डायरेक्ट पारा उतरायचं काय काम आहे? त्यांनी 1 शिवी दिली का आपण 50 देतो, आपण अजून पाप करून बसतो. हे करायचं का? नाही. प्रेज द लॉर्ड. मला तुम्हाला सांगायचं काय आहे? चांगला सेवक देव कसा असतो? नेमस्त असतो. त्याच्यामध्ये काय सांगितलं? नेमस्त. 2 वचनामध्ये, आता अध्यक्षाने त्याचे जीवन लोकांनी टीका करू नये अशा रीतीने. लोकांनी आपल्यावर टीका करू नये असं आपल्याला काय करायचं आहे? जगायचं आहे. कसं जगायचंय? लहान मुलांना लक्ष द्या. तुम्हाला जागा पुरत नसेल तर म्हणणं थोडं पाठीमागो, असं फ्री बस. असं स्तुती पण तू पुढे आहे, स्तुती तू इकडे. हो पण मागच हो मागच, तू पुढे येत. काय म्हटलं मी? टीका करणारं जीवन. चांगला व्यक्ती म्हणा, चांगला व्यक्ती टीका करत नाही. ते सगळं काय करतो? सहन करतो. त्याला का कोणचा माहोल दिसतो? चांगलाच माहोल दिसतो. जरी वाईट दिसतं तरी आपण चांगला माहोल करून टाकतो. त्याच्यामध्ये काय काय या असतो? गुण कोणता असतो? चांगला. काय गुण असतो? चांगला गुण असतो. बरोबर आहे की नाही? येशू मधून काय निघलं? चांगला गुण. कोणचा गुण निघला? चांगला. मग तुमच्या आणि माझ्यामधून काय निघलं पाहिजे? चांगलंच निघलं. कस काय निघलं पाहिजे सांगा? चांगला गुण तुमच्यात माझ्यात आहे म्हणा. आहे. किती लोक म्हणतात आहे? का आहे? कस काय आहे? कस काय आहे? तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये होली स्पिरिट आहे. म्हणा शेजारच्याला, म्हणा होली स्पिरिट आहे. कोणतं स्पिरिट घुसतोय आपल्यामध्ये? होली स्पिरिट जर असला तुमच्यामध्ये माझ्यामध्ये तर डर्टी स्पिरिट नसणार आहे, बॅड स्पिरिट नसणार आहे. कारण की ज्या वेळेस तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये होली स्पिरिट असतो तर त्याच्यामधून काय येत आहे? चांगलं येत आहे. काय येत आहे? चांगलं येत आहे. वागायचं पण
पण शिकवीन तो चांगलं, आमेन. पायचं पण शिकवीन तो चांगलं, आमेन. केस पण चांगले करायला शिकवील, कानामध्ये इकडं तिकडं काही नाटकं असतील, केसाच्या रचना, फॅशन काय काय असेल तो करायला लावणार नाही, तो तुम्हाला काय करणार आहे, शिकवणार आहे. कारण की तो कोण आहे, चांगला आहे. हालेलुया. येशू चांगला आहे. येशू नंतर काय पाठवलं पवित्र आत्मा. पेंटिकॉस्टच्या दिवशी? पवित्र आत्मा. कोणचा आत्मा पाठवलाय? पवित्र आत्मा. दुष्ट आत्मा आहे का आपल्यामध्ये? नाही. इजबेलीचा आत्मा. काय काय लोकांना लय शिंगार करायला आवडतो. इजबेल एक स्त्री होती, बघू नका माग, लक्ष द्या आणि काहीतरी शिका. इजबेलीमध्ये एक असा आत्मा होता, ती ज्या वेळेस दुसऱ्या बिल्डिंगवर बसायची, ती माणसं मोहक करायला पाहिजे, लिपस्टिक लावायची, काजळ लावायची. तुम्ही पहिले राजे दुसरे राजे याच्यामध्ये वाचा तुम्ही. ती काय करायची, शृंगार करायची. बरेच सेवकाला तिने काय केलेलं आहे, आकर्षण. पापात पाडलेलं आहे. व्यभिचाराचा स्पिरिट म्हणा, व्यभिचाराचा स्पिरिट. व्यभिचाराचं स्पिरिट. चांगल्या लोकांमध्ये हे गुण असतात का? नाही. पवित्र आत्मा. काही काही लोक बघा, एखाद्या बहिणीला भावाला आकर्षित करायसाठी कसे राहतात, भारी भारी कपडे घालतात. कसे कपडे घालतात? कोणची फॅशन निघली काय माहिती आता, इथून असं फाटलेलं असतं, काय म्हणते त्याला, कोल्ड शोल्डर काय, हा माहिती नाही तुला? नाही, तरुण मुलीला माहित असं ना. काय रे आरती, काय असतं ते? हा शिवलेस. मला आवाज येत नाही. शिवलेस. शिवलेस, कोल्ड शोल्डर का काहीतरी बोलते. हा प्रिन्स कट, तिला माहिती. अजून एक अशी फॅशन निघली, हे कोणाला आकर्षित करायला दाखवते तुम्ही? जगातल्या लोकांना. याच्यामध्ये कोणचं स्पिरिट आहे? इजबिलीचा स्पिरिट. म्हणा इजबिलीचा आत्मा आहे. इजबिली. काही काही तर बिंबी पण दाखवतात काही बहिणी, अशी फॅशन निघाली. त्याला इंग्लिश मधून काय म्हणतात, काय म्हणतात इंग्लिश मधून काहीतरी बिंबीला काय म्हणतात? माझ्या लक्षात होतं. हा ठीक आहे, काय हरकत नाही. काय गरज आहे, तुझ्यामध्ये चांगला आत्मा आहे तर काय निघल. तू कपडे कसे घालशील? व्यवस्थित कपडे. 50 वर्षाची म्हातारी, 60 वर्षाची म्हातारी काय घालती? फॅशन. लेगिन्स घालती. काय गरज आहे तुला लेगिन्स घालायची, एवढे आवड कपडे घालायची काय गरज आहे? तुम्ही काय करत आहे, इतरांना काय दाखवत आहे? मोह दाखवत आहे, पापात पाडत आहे. चांगला व्यक्ती या गोष्टी नाही करणार. कसे कपडे घालेल तू, काय करेन? कसे कपडे असू द्या, ढगळम असू द्या नाही तर कशी असू द्या, त्याच्यामधून काय निघणार आहे? तुम्हाला माहिती आहे का येशू कोणचं जगे घालायचं माहिती आहे का? पायगोळ म्हणा, पायगोळ. त्याचे पाय पण दिसत नव्हते. बरोबर आहे का नाही? आज माझा विषय काय आहे की सेवक कसा पाहिजे? नेमस्त. नेमस्त म्हणजे तिथं काय सांगितलं? त्याचे जीवन लोकांनी टीका करू नये. टीका करू नये तुमच्यावर माझ्यावर. बाळकाची पण चव जातील पाळकाबरोबर मंडळीची जाती. याला कोणता बाळक आहे काय माहिती, असे म्हणतात. यांच्या पाळकाला जाऊन भेटते सासू. प्रत्येक एक सासू तर मला म्हणे, पास्टर तुम्ही कुठे, मला भेटायचंय तुम्हाला. मला काय भेटायचंय तिला माहिती नाही, अग्नी इकडं. मग जेव्हा तिला सांगितलं, मग मी सिस्टरचे पण चुकी राहती. कसं पाहिजे? सासूने आपले गुण घेतले पाहिजे. कुणी गुण घेतले पाहिजे? सासऱ्याने आपले गुण घेतले पाहिजे. माझा विषय काय आहे? कुणी आपल्यावर टीका करू नये. चांगल्या लोकांना दगड मारतात, ही गोष्ट माहिती साऱ्या दुनियाला. तुम्ही चांगले आहेत ना, कुणी दगड जरी मारला ना. माझा एक मित्र होता, चांगला मित्र होता तो कधी चोरी करू शकत नाही. पण एक ब्रदर मला भेटले. ब्रदर म्हणे, तुम्ही काय म्हणे त्या माणसाने माझा मोबाईल चोरला? ब्रदर म्हणलं, असं नाही होऊ शकत म्हणलं, तो व्यक्ती चांगला आहे म्हणलं, तुमचं कुणीतरी घेतला असेल. म्हणजे चांगल्याबद्दल कधी पण चांगलंच बोलतात. बघा ना इकडं माझ्याकडं, चांगल्या व्यक्तीबद्दल काय बोलतात? चांगलंच बोलतात. येशूबद्दल काय म्हणतात? चांगला येशू. किती 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 परुषी लोकांनी त्याला नावं ठेवले. बोला ना, किती नावं ठेवले त्याला. परुषी लोकांनी कितीतरी नावं ठेवले, त्याची निंदा केली, त्याचा अपमान केला, त्याच्यावर थुकलेले आहे, त्याच्या कपड्यासाठी काय केलेलं आहे? चिठ्ठ्या टाकलेला आहे, त्याचं रक्त सांडलेलं आहे, व रक्त बाहेर आलेलं आहे. तरी काय म्हणतो आपण त्याला? चांगला येशू. काय म्हणतो? चांगला आहे.
इवन एवढं पण केलं त्या लोकांनी एवढी बदनामी केली येशूची की त्याचं शरीर काय केलं त्याच्या शिष्यांनी लपवलं. चोरून नेलं. तरी आज येरुशलेममध्ये येशूला काय म्हणतात? प्रेज द लॉर्ड. बोला ना, काय म्हणतो आपण? येशू उठलाय. तो चांगलाच आहे. प्रेज द लॉर्ड. चांगल्याचे गुण लपत नसते कधी पण. येस. त्याला कुणी किती काही वाईट म्हणलं ना तो चांगलाच तरी ज्याला माहिती आहे ना, देवाला माहिती आहे ना तो चांगला आहे. येस. परत लोकांना पण माहिती आहे चांगला आहे. आपण काही हे करायची गरज नाही आपल्याला. येस. कोणाला सर्टिफिकेट दाखवायची गरज नाही. हालेलुया. आपण चांगले, आपल्यावर शिक्का मारलेला आहे. मना शिक्का मारलेला आहे. शिक्का मारलेला आहे. कोणचा शिक्का मारलेला आहे? पवित्र आत्मा. तारणाचा शिक्का. मना तारणाचा तारणाचा शिक्का. शिक्का. ज्या वेळेस तुम्ही मी बाप्तिस्मा घेतो पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये, तारण या शब्दाचा अर्थ काय? ज्या वेळेस तुम्ही मुखाने कबूल करतात आणि 10:9 मध्ये वाचा, रोम 10:9 मध्ये, आणि त्या वचनामध्ये परत यायचं आपल्याला. जर तू तुझ्या मुखाने येशू प्रभू आहे असे कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास, त्यावेळेस तुझा काय होणार आहे? तारण. तारण होणार आहे. तारण झाल्यानंतर तुमच्या कपाळावर काय आलेला आहे? तारणाचा शिक्का. कोणता शिक्का आलेला आहे? तारणाचा. सांगा ना. तारणाचा. इथं काय आहे? तारणाचा शिक्का. कोणता शिक्का आहे? तारण. हे धब्बा मारलेला आहे. कोणता धब्बा आहे? तारणाचा शिक्का. म्हणा तारणाचा शिक्का. असं करा. तारणाचा शिक्का. असं बॉम्ब नका बोला, असं मारा. तारणाचा शिक्का. तारणाचा शिक्का कोणाला मारलाय? आपल्यावर. कस काय मारलं? मुखाने कबूल केलं. तुम्ही मुखाने काय कबूल केलंय? बोला ना. येशू प्रभू आहे. म्हणा येशू प्रभू आहे. येशू प्रभू आहे. असं जर मुखाने कबूल असं करतात जर मुखाने कबूल केलं तर तर तुमचे तुमचे तारण झालेले आहे. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात ज्यावेळेस बाप्तिस्मा घेतो, बाप्तिस्मा घेत असता घेण्याच्या अगोदर कबूल करतो की येशू तू माझ्यासाठी या जगामध्ये आलेला आहे. हो, तू मरण पावलेला आहे आणि तुला उठवलेला आहे आणि तू परत येणार आहे. ज्या वेळेस तुम्ही असं कबूल करता त्यावेळेस तुमच्या कपाळावर कोणता शिक्का आहे? हेडवर कोण आहे? तारणाचा शिक्का. आमेन. असं करा. तारणाचं शिरस्त्राण आलं. तारणाचा शिरस्त्राण. असं फिरवा जरा. हालेलुया. कोणचं शिक्का आलाय? तारणाचा शिरस्त्राण. तारणाचं टोप आलाय तुमच्या. जिरे Praise the टोप. Lord. जिरे टोप नाही बरं का, टोप. तारणाचा टोप. तारणाचं. बड्डेच्या वेळेस कसं कापतो आपण तो? टोप घाल. दारू पिऊन येतो बड्डे. त्याचा बड्डे चालू आहे, हॅपी बड्डे. तो 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 टोप नाही, वेगळा टोप आहे. तारणाचा टोप येतो. Praise the Lord. मग तो टोप आल्यानंतर बघा ना इकडे माझ्याकडे, तो असं करून टोप आल्यानंतर वाईट विचार येत नाही. हालेलुया. करा करा, ऍक्शन करा. टोप आल्यानंतर वाईट विचार येत नाही. विचार चांगले असतात. मन कसं असतं? चांगलं असतं. त्याचा ओव्हरफ्लो कशामध्ये येतो? डोळ्यामध्ये येतो. डोळ्यातून चांगलं पाहत आहे, नाकामधून चांगला वास घेत आहे, कानामधून चांगलं ऐकत आहे, बोलताना चांगलं बोलत आहे, हातामधून चांगले गुण बाहेर येत आहे. सगळं काय येत आहे? चांगले गुण तुमच्यामधून बाहेर येत आहे. Praise the Lord. पण काय पाहिजे? तारणाचा टोप. किती लोकांचे बाप्तिस्मे झाले? Praise the Lord. विश्वास कशातून येतो? कृती केली तुम्ही. कृती कशाची? बाप्तिस्मा. बाप्तिस्माची कृती करणं म्हणजे तुमच्यावर काय आला आता? आत्मिक टोप आलेला आहे. आमेन. कोणता टोप आलेला आहे? आत्मिक टोप. नाहीतर टोप नाही आहे तुम्हाला. काही काही लोक बंदुकी वापरतात, आपली नकली बंदूक. तिला काही डिमांड असतं का? नाही. काय काय लोक काय करतात? लायसन धारिक, बा आम्हाला पाहिजे लायसन धारिक. त्याला काय असतं? डिमांड असतं. पण जर लायसन नसलं तर त्याला कुठं जावं लागणार आहे? बोला ना, कुठं जावं लागणार आहे? जेलमध्ये. जेलमध्ये जावं लागणार आहे. जर तुमच्याकडे माझ्याकडे तारणाचा शिक्का नसेल, तुमची माझी प्रार्थना व्यर्थ आहे. कुठला शिक्का पाहिजे? तारणाचा. तारणाचा शिक्का आला तर तुमचे डोळे चांगले होतील, Yes. कान चांगले होतील. Yes. डोळे म्हणजे काय? असा डोळा होता असा मोठा होईल का? नाही. तुम्ही वाईट पाहत असेल तर वाईट पाहणार नाही. समोरच्याला बहीण असू बहीण म्हणणार आहे, भाऊ असू भाऊ म्हणणार आहे. तुमच्या डोळ्यातून वाईट पाहिलं जाणार नाही. Yes. बरोबर? कानातून वाईट ऐकणार नाही, तोंडातून वाईट शिव्या देणार नाही, तंबाखू गुटखा मावा सगळं सोडून देणार.
हे कधी येणार आहे? तारणाचा टोप आला. तारणाचा टोप कधी येणार आहे? बाप्तिस्मा घेतला. विश्वास ठेवून. सेकंड नंबर गोष्ट, मार्क ऋषिवर्तमानाचा 16वा अध्याय आणि 1, 2, 3 वचन त्याच्यासाठी वाचा पटापटा, लवकर 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 काढा. नंतर शपथ गेल्यावर मगदलिया मरिया, याकोबाची आई मरिया 1, 2, 3, 16, 1, 2, 3. 16 जो कोणी विश्वास हा 16, 15 वाचा फास्ट मध्ये. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरितो व बाप्तिस्मा घेतो त्याचे जो तारण विश्वास होईल. धरतो व बाप्तिस्मा बाप्तिस्मा घेतो. त्याचे तारण होईल. बघा आता काय आलं? तारणाचा हात येऊ दे जरा वरती. आता तारणाचा मुकुट आला. काय आलं? विश्वास धरतो. बाप्तिस्मा सेकंड नंबर गोष्ट काय आहे? बाप्तिस्मा घेतो. कोणचं टोप येतं? तारणाचा. तारणाचा टोप आल्यावर विचार चांगले होतात. हालेलुया. काय होतं विचार? चांगले आहे. चांगले येतात. मन कसं होतं? स्वच्छ. मनामध्ये काय आहे? म्हणा विचार शक्ती, इच्छा शक्ती, काम शक्ती, कल्पना. वासना, कल्पना, ह्या मनामध्ये. इकडे बघा 5 मनामध्ये काय आहे? 5 गोष्टी. विचार कसे येतात? चांगले. इच्छा शक्ती, कल्पना शक्ती, काम शक्ती, वासना, भावना, या कशा होतात? चांगले होतात. कस काय चांगल्या होतात? तारणाचा टोप आला. विश्वास धरून तुम्ही काय कृती केली? बाप्तिस्मा. बोला ना, विश्वास धरून काय कृती केली ब्रदर? बाप्तिस्मा. बाप्तिस्मा. बाप्तिस्मा कशासाठी आहे? तारणाची शिरस राहण्यासाठी. हे येणारे ऑर्डर. हालेलुया. तुमची जात नाही बदलणार, तुमचा धर्म नाही बदलणार, तुम्ही काळ्याचा गोरा नाही होणार किंवा गोराचा काळा किंवा ना काचं किंवा आचं नाही होणार. कशासाठी बाप्तिस्मा? तारणाचा. तारण Praise the Lord. तुमच्यावर अधिकाऱ्याला. Praise the Lord. होली स्पिरिटचा म्हणा, होली स्पिरिटचा. Holy Spirit. होली स्पिरिटचा शारण. Holy Spiritचा. होली स्पिरिटचा अधिकाऱ्याला. Holy Spiritचा अधिकारी. अधिकृत आहे तुम्ही. Amen. काय होणार आहे? अधिकृत. अधिकृत होणार आहे. आणि तुमच्या डोक्यावर ज्या वेळेस तारणाचा शिरस्त्राण, ज्या वेळेस शैतान पाहणार आहे, घाबरून तो काय होणार आहे? जळून जाणार, राख होणार आहे, पळून जाणार आहे. Praise the Lord. कस काय होणार आहे? तारणाचा शिक्का. Amen. वाईट विचार घालायला लागल्यावर लगेच जाणार नाही. कोणता टोप असणार आहे? तारणाचा. एखादं लोखंड कवर घातल्यावर एखादं गोळी जाते का? हेल्मेट. हेल्मेट घातल्यावर लागतं का, जातं का सांगा बरं? नाही जात. तसं तारणाचा शिक्का असल्यावर आत्महत्येचे विचार येणार नाही. हालेलुया. तारणाचं मुकुट. मुकुट जर असल्यावर तुम्ही वाईट विचार करणार नाही, वाईट ऐकणार नाही, पाहणार नाही, कुठल्याही वाईट गोष्टी करणार नाही. कसं काय होणार आहे? कोण पाहिजे तुम्हाला तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये? येशू. येशू तर पाहिजे. येशू आहे, येशूवर विश्वास ठेवतो. पण येशूने पाठवलेला येशूचाच पवित्र आत्मा तो आपल्यामध्ये पाहिजे. Praise the Lord. कोणता आत्मा पाहिजे ब्रदर? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा आहे का आपल्यामध्ये? येस. यायला पाहिजे का नाही? येस. येईन का? तो कधी येईन? ज्यावेळेस जुना मनुष्य मारून टाकतो, गाडून टाकतो, पूर्ण डेट करून टाकतो, पाण्यामध्ये पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये मारून टाकतो, कबूल करतो, विश्वास करतो की येशू तू माझ्यासाठी आला, मारला गेला, पोळला गेला, उठला, तू परत येणार आहे. ज्यावेळेस तुम्ही असं विचार करत आहे आणि बाहेर येत आहे, त्यावेळेस तुम्ही नवीन झालेले आहे, त्यावेळेस तुमच्यामध्ये पवित्र आत्मा येत आहे. किती लोकांना कळलंय? हालेलुया. कोण येतं मग? पवित्र आत्मा. जुना मनुष्य. मी माझं उदाहरण सांगतो. मी दारू पित होतो. वाटतंय का? नाही वाटत. मारा करायचं वाटतंय का? नाही वाटत. हिला सुद्धा माहिती नाही मी दारू पितो, यांना पण माहिती नाही. मी सांगतो म्हणून आता ते खूप दारू प्यायचे, खूप वाईट वागलो, खूप व्यभिचार केला, खूप काही वाईट गोष्टी केल्या मी. पण ज्या वेळेस बाप्तिस्मा घेतला, दारू प्यानारा, गुटखे खाणारा, व्यभिचार करणारा मनुष्य काय केला? मारून टाकला, दफन केला. कोणाच्या नावामध्ये? पिता पुत्र पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये मारून टाकला. आणि पाण्यातून वरती आल्यानंतर पवित्र आत्मा. नवीन झालो मी. हालेलुया. काय झालो? नवीन झालो. कोणाच्या नावात मारले मी? येशूच्या नावात. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात. जुना मनुष्य, घाणेरडा मनुष्य, व्यभिचार करणारा, त्याचे पाप काय झाले? नाहीसे झाले. आणि नवीन वरती आल्यानंतर तो काय झालेला आहे? नवीन झालेला आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोण आलेला आहे? पवित्र आत्मा आला. पवित्र आत्मा. Praise the
the Lord. त्याला म्हणतात बाप्तिस्मा, Yeah. त्याला म्हणतात चांगला व्यक्ती. Yes. आता तुम्ही कोणची व्यक्ती झालेले आहे बाप्तिस्मा घेतलेली? चांगले व्यक्ती. इथं चांगलं वागायचं, घरी जाऊन मोठ्या मोठ्याने शिव्या द्यायच्या, असं करायचं का? नाही. रागवा तुम्ही, मी म्हणत नाही, पण रागात तुमचा कंट्रोल नाही सुटला पाहिजे. Yes. रागामध्ये तुम्ही शिवी नाही दिली पाहिजे, रागामध्ये कुठली चुकीची गोष्ट केली नाही पाहिजे, असं वचन सांगतं. प्रेज द लॉर्ड. माझा विषय काय आहे तिथं काय सांगितलं? जो विश्वास धरतो, बाप्तिस्मा घेतो, त्याचं काय होईल? तारण. काय बदल झाला आपल्यामध्ये? बाप्तिस्मा घेतल्यावर काय बदल होतो? वाईट गोष्टी निघून जातात. बोला ना, काय बदल होतो? वाईट गोष्टी निघून जातात. जात बदलती का आपली? नाही. धर्म बदलतो का आपला? पंथ बदलतो का आपला? काय होतं? चांगला काय चेंज होतो? चांगला व्यक्ती होतो. चांगला व्यक्ती बनत आहे. Praise the Lord. जुना मनुष्य मारून टाकला, आता नवीन झाला. नवीन मनुष्य खोटं बोलत नाही, नवीन मनुष्य चुगली सांगत नाही, Yes. नवीन मनुष्य व्यभिचार करत नाही, पाप नाही करत. आता आम्ही जुना मनुष्य मारून टाकला, आता कसं आहे? नवीन आहे. नाही बाबा, दारू चालत नाही. येशूला आत्मा घुसलेला आहे ना आता. पवित्र तारणाचं शिरस्त्राण आहे, तारणाचं शिरस्त्रांमुळं काय होतं? चांगले विचार येतात. शैतान येतो दारूची बॉटल घेऊन, घुसायला पाहतो मनामध्ये, अरे पिऊन बघ, खाऊन बघ. स्त्रीला कसं दाखवलं? किती लोकांना कळतंय? माझ्या बरोबर आहेत का सगळेजण? चारण कळत बसू नको. किती लोक माझ्या बरोबर आहे? हा, स्त्रीला काय दाखवलेलं आहे? फळ दाखवलेलं आहे. हालेलुया. त्यावेळेस पवित्र आत्मा नव्हता, आतमध्ये एंट्री नव्हती. आता ऑलरेडी पवित्र आत्म्याची एंट्री माणसामध्ये झालेली आहे. त्यावेळेस काय होता? आत्मा यायचा, देवदूत यायचे, पण आता काय झालेलं आहे? पवित्र आत्मा आपल्यामध्ये डायरेक्ट एंट्री करत आहे. आणि पवित्र आत्म्यामुळे आपल्याला कंट्रोलर आहे. हालेलुया. ब्रेक लागला जातो. Yes. दारूचं व्यसन म्हणलं करायचं, मग प्यायची म्हणलं कोण ब्रेक दाबतं? ऐक, पवित्र आत्मा. पवित्र आत्मा ब्रेक दाबतो. चाल, शिरस्तान असल्यामुळं घुसत नाही ते. Yes. तारणाचं शिरस्तान, जिरे टोप, इकडे बघा आता माझ्याकडे. टोप असल्यामुळं काय होतं? शिरत नाही. शिरत नाही ते विचार. कस काय नाही शिरत? तारण झाले. तारण झालं. आत्महत्येचे विचार, चुकीचे विचार, व्यभिचाराचे विचार, दारूचे विचार घुसत नाही. का नाही घुसत? पवित्र आत्मा आला. पवित्र आत्म्याने एक कोणचं तारणाचं शिरस्त्राण दिलंय. आणि मग आज आतमध्ये अजून कोण आहे? पवित्र आत्मा. वरती तर तारणाचा टोप आहे, या टोपमुळं नाही घुसू शकत. मेन काय? हेड आहे. याच्यामध्ये सगळं घुसलं नाही एकदा, ते बाहेर नाही निघू शकत. बघा, हेडमध्ये घुसलं, एकदा मार जर लागला एखाद्या व्यक्तीला, मेंदूला मार लागला, तेव्हा नो गॅरंटी. हे काय असतं शरीराचं? मेंदू काय आहे? महत्वाचा म्हणा, मेंदू मेन आहे. मेन आहे. आता मेंदूची काय किंमत असेल सांगा बरं? दाताची 4,000 आहे, 5,000 आहे. मेंदूची काय करोडो अब्ज असेल. किडनीची काय असेल ती. माझा विषय काय? मेंदू. विषय हेड. इथं काय आहे? मेन आहे. तारणाचं काय आहे? टोप. टोप आहे. आणि आतमध्ये कोण आहे? पवित्र आत्मा. चुकीच्या गोष्टी, मोह दाखवणारे, हे करणारे घुसतील का? नाही. हे वाटणार आपल्याला, काही नाही वाटणार. दारू ऐक, कोण आहे? पवित्र आत्मा आहे. Praise the Lord. आणि जरी चुकायला लागलं, लगे पवित्र आत्मा सांगतो, टोचता असा ब्रेक दाब. असा हात करा, टोचा जर पटाला. पवित्र आत्मा टोचतो. Yes. काय म्हणतो तो? थांब. ए थांब, ते करायचं नाही. हालेलुया. पवित्र आत्मा ती गोष्ट काय करतो? आपल्याला करू देत नाही, आपल्याला Yes. तिथपर्यंत जाऊ देत नाही, घेऊ देत नाही. Yes. हालेलुया. हालेलुया. तर माझा विषय काय आहे की, आणि अजून पुढे काय सांगितलं 17 वचनामध्ये? 16. मार्क 16. जो विश्वास धरीत नाही तो शिक्षा. पाय दुखतात का तुमचे? नाही नाही. आपण उभं राहू तरी पण. चला चला, उभं राहा सगळे. उभं राहा. पाय झटका जरा, असे करा, लेफ्ट राईट करा जरा असं. व्यायाम करतात ना तुम्ही? किती लोक व्यायाम करतात? करा असं जरा. स्काउट, लेट्स गो. बोला हालेलुया. 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 एकमेकाकडे स्माइल करून म्हणा हालेलुया. म्हणा तू चांगली दिसते. एकमेकाला पुरुष चालला म्हणा. पावडर लावला नाही म्हणा. पावडर लावू शकता तुम्ही. चेहरा तेलकट बिलकट पडलेला असतो ना, त्यालाही पावडर लावू शकता तुम्ही. पण तुम्ही दुसरं लावायला गेलं ना, दुसरंच काहीतरी होईल. साबण लावा तुम्ही चेहऱ्याला. काय करा? साबण लावा, चांगलं दिसत. हा,
तर काय काय वचन सांगितलं? जो विश्वास धरतो जो विश्वास धरतो, बाप्तिस्मा घेतो, बाप्तिस्मा घेतो, त्याचे तारण होईल. त्याचे तारण होईल. जो विश्वास धरीत नाही जो विश्वास धरीत नाही, तो शिक्षेस पात्र ठरेल. जो बाप्तिस्मा घेत नाही तो काय आहे? शिक्षेस शिक्षेस पात्र. हो नाही, आपण बाप्तिस्मा घेत नसेल म्हणजे काय होतं? काय होणार आहे आपल्याला? पात्र शिक्षा होणार आहे. तुम्ही येशूचा काय करतात? नाकार करतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कोणाचा नाकार करतो आपण? चांगला व्यक्ती जीससच्या सगळ्या गोष्टी काय करतो? फॉलो करतो. प्रेज द लॉर्ड. आपल्याला मला जायचं हो स्वर्गामध्ये. मी स्वर्गामध्ये जाणार आहे. आता 45 चालू आहे रेंज. विश्वास आहे मला 70-80 पर्यंत जगायची विश्वास आहे, आशा आहे सेवेसाठी बरं का. जगन मी. पण तिथपर्यंत जायच्या पर्यंत आपल्याला कसं राहायचंय? टोप जपून ठेवायचंय. पार लहानपणी काय वस्तू दिली ना ही पार म्हातारापणी दाखवीन. माझ्या बाबांनी हाची काय कुठे गेली ती चावी? ही वस्तू दिली नाताला देते. तुमचे काम काय? तुम्हाला जे तारणाचं शिरस्थान मिळालेलं ना जपायचंय. प्रेज द लॉर्ड. किती लोक माझ्या बरोबर आहे? हालेलुया. तुम्हाला जो पवित्र आत्मा मिळाला ना तो काय करायचा आहे? जपायचा आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जिभेमध्ये चांगल्या गोष्टी भरल्या ना परमेश्वराने, ते काय करायचं आहे? जपायचं आहे. पाहायचं कसं? चांगलं. ऐकायचं कसं? चांगलं. विचार कसे आले पाहिजे? पवित्र आत्म्यातून चांगलंच आलं पाहिजे. एक गोष्ट म्हणजे तुम्हाला दिलेला तारणाचं शिरस्त्राण. 6 प्रकारची शस्त्र सामुग्री आहे. मी 6 नाही, आपण त्या शस्त्र सामुग्रीकडे जाऊ. ही शस्त्र सामुग्री परमेश्वराने दिलेलं आपल्याला काय करायचं आहे? जपून ठेवायचे. हे काय करायचं? कुठं बरं बसा वाटलंच तर. तुमच्या वयाची मर्यादा तुम्हाला मला माहिती नाही, तिथपर्यंत ते काय करायचं आपल्याला? सांभाळायचे. फालतू गोष्टी सांभाळू नका. घर, बंगला, गाडी, इस्टेट, चावी, बंगल्याची चावी, घराची चावी, याची चावी, त्याची चावी जपून ठेवतात. मरोपर्यंत मरून जातात आणि ते चाव्या दुसऱ्याच घेतात, त्याच्यावर मजा आजा करतात. या चाव्या सांभाळू नका. एक चावी दिली तुम्हाला म्हणा तारणाची. म्हणा तारणाची. बँकेत पैसा, ATM ला पैसा, इकडं पैसा तिकडं, याच्यावर तुम्ही एक म्हणे ना धनावर नाग येऊन बसतो तसे बसू नका. सगळ्यात महत्वाचं कशावर बसायचं आपल्याला? तारण जपायचं. कोणत्या गोष्टीवर? देवाच्या गोष्टीवर बसा. मालक व्हा त्याच्यावर. म्हणा मी मालक आहे. देवाच्या गोष्टीवर काय म्हणून कसं बसायचंय? मालक म्हणून. माझं तारण झालेलं आहे. इपिस्कारस पत्र याचा 6वा अध्याय आणि देवाची शस्त्र सामुग्री 13 पासून तू वाच प्रमिला. बायबल घे. म्हणून देवाने दिलेली संपूर्ण शस्त्र सामग्री घ्या, म्हणजे तुम्हाला सर्व केल्यावर वाईट दिवसात टिकून राहता येईल आणि त्याचा प्रतिकार करता येईल. म्हणून भक्कमपणे उभे राहा. सत्याने आपली कंबर कसा. नीतिमत्वाचे उरसरान धारण करा. सुवार्ता व शांती यांची घोषणा करण्यासाठी सज्जतेच्या वाहना पायी घाला. या सर्व गोष्टी बरोबर ढाल म्हणून विश्वास घ्या आणि ज्याच्यामुळे दुष्टाचे मारलेले सर्व जळते बाण तुम्हाला विझवता येणे शक्य होईल. आणि तारणाचे शिरस्त्राण घ्या. काय म्हणलेलं आहे? तारणाच्या शिरस्त्राण. तुमच्या शरीरामुळे पाप होतं म्हणून शरीरामध्ये शरीरामधून पाप होतं म्हणून शरीराच्या सुरक्षेसाठी किंवा त्याच्यानंतर आत्म्याच्या सुरक्षेसाठी काय दिलेलं आहे? शस्त्र सामग्री. म्हणा शस्त्र सामुग्री. काय शस्त्र सामुग्री दिली? 1 नंबर काय दिलं? सत्याचा कमर. 2 नंबर नीतिमत्वाचे उरस्त्राण. 3 नंबर शांतीची सुवर्तीची लाभलेली सिद्धता पायी चढवायची. 4 नंबर विश्वासाची ढाल. 5 नंबर तारणाचे शिरस्त्राण. 6 नंबर आत्म्याची तलवार. 7 नंबर सर्व प्रकारची प्रार्थना. आत्म्याने प्रार्थना करायची. हे काय करायचं आपल्याला? जपून ठेवायचे. काय जपून ठेवायचे? शस्त्र सामग्री. मेन काय? तारणाचं शिरस्त्राण. असा हात करा. आता डोक्याला हात लावा. मग कधी पण काय चूक झालं डोक्याला हात लावून बसतो. नसतं केलं तर बरं झालं असतं. कधी कधी चुकलं का लगेच कांतो. नसतं केलं ना बाबा बरं झालं असतं.
काय पाहिजे हे नसतं करायच्या पहिले काय पाहिजे आपल्याकडं? तारणाचं शिरस्त्राण. तारणाचं शिरस्त्राण असलं नाही, एखादा फैसला जर आपण केला, त्याचा निर्णय घ्या. आपला निर्णय परमेश्वरापासून असतात. मी कोणावर डिपेंड राहतो? परमेश्वरावर. समजा तुम्ही आणि मी बाप्तिस्मा घेतला, बाप्तिस्मा घेतल्यानंतर काय होतं? आपलं तारण. पवित्र आत्मा येतो. पवित्र आत्मा आल्यावर आपल्यावर काय होतं? तारणाचं शिरस्त्राण. शिरस्त्राण येतं. विश्वास ठेवतो, बाप्तिस्मा घेतो, म्हणजे त्यावेळेस त्याचं काय होतं? तारण. तारण येतं, त्यावेळेस येतं. आणि त्यावेळेस तुम्ही आणि मी काय डिसिजन घ्यायचे आहे ते कोण सांगतं? पवित्र आत्मा सांगतो. आता आपण काय करतो? पप्पाला विचारतो, पप्पा म्हातारे झाले, पप्पा मी काय करू? पप्पा म्हणते जाऊ वावरात, ते नांगर वय. पण ते मेल्यानंतर काय? आपण स्वतः निर्णय. आपण स्वतः घेतो. पण कधी कधी म्हातारा झालेल्या व्यक्तीकडून पण काय होतं? निर्णय चुकतात. चुकतं, सगळ्याकडून चुकवतात, माझ्याकडूनच चुकतं, सगळ्याकडून चुकतं. पवित्र. पण आपल्याकडून आपला मार्ग चुकू नये म्हणून आपल्याला एक शिरस्त्राण दिलेलं आहे. आणि ते शिरस्त्राण म्हणजे काय आहे? तारणाचं शिरस्त्राण आहे. आणि हे तारणाचं शिरस्त्राण कधी मिळणार आहे? ज्या वेळेस तुम्ही विश्वास धरताल, बाप्तिस्मा घेणार आहे, त्यावेळेस तारणाचं शिरस्त्राण येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की देव तुमच्या बरोबर असणार. आमेन. आलेल्या देवाचा आत्मा काय असणार आहे? तुमच्या बरोबर. आपल्यामध्ये. तुम्ही योग्य डिसिजन घेणार. आमेन. तुम्ही म्हटलं ना हे करा, तुम्ही केलं तर ते सक्सेस होणार. आता माझं काय ऐकता तुम्ही? काय ऐकता? पवित्र आत्मा. काय आहे माझ्याकडे काय? मी तुमच्या सारखाच आहे ना, Yes. बरोबर आहे की नाही? Yes. हा, तुम्हाला जसं नाक आहे मला पण नाक आहे, तुम्हाला कान आहे मला पण कान आहे, मोठा आहे. बरोबर आहे काय? स्त्री पुरुष काय आहे? सारखं आहे. पण पवित्र आत्मा. पवित्र आत्मा आहे माझ्यामध्ये, तारणाचं शिरस्त्राण आहे. त्याच्यानंतर काय? कमरामध्ये काय आहे? सत्याचा कमरमध्ये, खोटं बोलत नाही. काही असू खरं बोलायचं, काय असू काय करायचं? कोर्टात जरी उभे राहिलं तरी काय बोलायचं? खरं बोला. खोटी साक्ष द्यायची नाही कोणाबद्दल. का किती लोक माझ्या बरोबर आहे? कोर्टात जरी असले ना, कुणी तुमचं वाटोळं केलं असं, खोटी साक्ष नाही द्यायची, खरंच बोलायचं. कमरबंद कसा पाहिजे? सत्याचा. हा, सत्याचा. तुमचं खरं गाडं खरंचं काय म्हणते, टुमकं वाजवायचं का? तुमचं खोट्याचं टुमकं वाजत बसायचं का? नाही. आता समजा एखादी व्यक्ती खरं बोलतोय आणि तुम्ही सगळ्या गावात खोट्याचं म्हणतो, तो त्यांनी माझं असं केलं, पण त्यांनी केलेलं नाहीये, खोट्याचं टुमकं वाजवायचं का? नाही. खरं सांगायचं त्यांनी माझं काय वाईट केलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. आणि वाईट केलं असेल तरी कोणाला सांगू नका. प्रेज द लॉर्ड. माझा विषय काय? कमराला कोणचा कंबरबंद पाहिजे? सत्याचा. सत्याचा कमर. त्याच्यानंतर नीती महत्वाचं उरस्त्रा. नीतिमत्व या शब्दाचा अर्थ काय आहे? म्हणा देवाबरोबर चालणार. देवाबरोबर चालणारा. हानो कोणाबरोबर चालला? देवाबरोबर चालला. नोहा कोणाबरोबर चालला? देवाबरोबर चालला. त्यांच्यावर काय आहे? नीतिमत्व म्हणजे देवाला घाबरून देवाबरोबर चालणाऱ्या व्यक्तीला नीतिमान म्हणलेलं आहे. जे लोक देवाचं भय धरतात त्यांना काय म्हणलेलं आहे? नीतिमान म्हणलेलं आहे. मग छातीमध्ये काय पाहिजे? नीतिमत्वाचं उरस्त्राण. हृदय कुठं कोणासाठी पाहिजे? हृदयामध्ये काय? इकडे असा हात करा. हृदयामध्ये कोण पाहिजे? येशू पाहिजे. म्हणा येशू पाहिजे. येशू पाहिजे. कोण पाहिजे? येशू पाहिजे. बाहेरचं इकडचं तिकडचं काही ठेवू नका. कोण पाहिजे? येशू. येशू पाहिजे. मनात एक आणि बाहेर. बघा असं पाहिजे का? नाही. मनात पण येशू आणि बाहेर पण येशू. उरस्त्रा. त्याच्यानंतर शांतीची सुवार्ता. पायामध्ये काय? आपल्यामध्ये काय पाहिजे? आपण कोणाच्या घरात गेलो तरी काय झालं पाहिजे? मी एका ठिकाणी प्रेयरला गेलो, त्या ठिकाणी खूप वाद झाले होते घरामध्ये. लक्ष दे पाठीमाग हो पाठीमाग ये रे, पुढे ये पुन्हा इथं बसवीन तुला मी माझ्याजवळ. एका कुटुंबामध्ये गेलो मी आणि इतकं भांडणं झाले त्यांच्यामध्ये बरं का, खूप वाद झाले. मी ज्यावेळेस गेल्यानंतर असं शांत वातावरण झालं एकदम. ते लोक म्हणले पास्टर तुम्ही या बसा. ते म्हणे काय भानगड आहे म्हणे, एवढी शांती आली म्हणे इथं. एकदम त्यांना फील झालं त्या गोष्टी. ते म्हणे देवाचीच उपस्थिती आली डायरेक्ट म्हणे. म्हणजे आपल्यामधून एखाद्या घरामध्ये, कुटुंबामध्ये, परिवारामध्ये काय केलं पाहिजे? शांतीची सुवार्ता. काय गेलं पाहिजे? शांती गेली पाहिजे. तिथं वातावरण कसं झालं पाहिजे? आता इथं कसं आहे? कोणा सांगते बोलू नका. एक सेकंद ऐका फक्त, फॅनचा आवाज येईल तुम्हाला. हा, कोणची शांती? देवाची शांती. शारण तेवढं काठी.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. किती लोक माझ्याबरोबर आहे? हे आपल्याकडे पाहिजे. काय कोणची प्रॉपर्टी आपल्याकडे? हे पाहिजे ना आपल्याकडे. देवाची प्रॉपर्टी पाहिजे. म्हणा देवाची प्रॉपर्टी पाहिजे. देवाची प्रॉपर्टी. कोणतं शस्त्र पाहिजे? शांती. तुम्ही एखाद्याच्या घरात गेलं तिथं आग नाही लागली पाहिजे. तिथं काय झाली पाहिजे? शांती आली पाहिजे. त्याच्यानंतर अजून काय सांगितलं? विश्वासाची डाल. विश्वास कसा पाहिजे? हा मग काय पास्टर आम्ही एवढे 20 उपवास धरले, 40 उपवास धरले, असं धरलं काहीच आलं नाही. तुझा एवढा एवढा विश्वास आहे. विश्वास कसा पाहिजे? असा मोठा पाहिजे. म्हणा हात करा ना असा. गॉड फादर. कसा विश्वास पाहिजे? मोठा विश्वास पाहिजे. असा करा. मोठा परमेश्वराने मला दिलेले आहे. तुम्हाला माहिती आहे का पूर्वीच्या लोकांकडे युद्ध करायच्या वेळेस त्यावेळेस करायची एवढी मोठी ढाल असायची. विश्वासाची ढाल इथपर्यंत पाहिजे आपली. म्हणजे शत्रूचे काय आहे? बाण आपल्यापर्यंत येणार नाही. नाही होईलच. नाही होईलच होईलच होईलच. डोळ्यापुढे दिसतंय. अरे त्या अधिकाऱ्यांनी ऐकलं नाही, ते काम नाही झालं. होईनच. दिलेलंच आहे, केलेलंच आहे. हे काय पाहिजे? कसं पाहिजे? विश्वासाची डाल. हे तुमच्याकडे माझ्याकडे काय पाहिजे? ही चांगला गुण आहे. हे कोणाकडे भेटते? कोणाला भेटणार आहे? जो चांगला व्यक्ती आहे. म्हणा जो चांगला व्यक्ती आहे, ज्याच्याकडे तारणाचं शिरस्त्रण आहे, ज्याच्याकडे विश्वास आहे, ज्याच्याकडे आत्म्याची तलवार आहे, ज्याच्याकडे सगळे गुण आहे, सगळ्यात महत्वाचं पवित्र आत्मा आहे ज्याच्याकडे, त्याच्याकडे या 9 किती गोष्टी सांगितल्या मी? 7 गोष्टी येणार आहे. 7 शस्त्र येणार. म्हणा 7 शस्त्र. ज्याच्याकडे तारणाचं शिरस्त्राण आणि पवित्र आत्मा असेल त्याच्याकडे या कोणत्या गोष्टी येणार आहे? आणि तो व्यक्ती कसा पाहिजे? म्हणा चांगला पाहिजे. कसा पाहिजे? चांगला व्यक्ती पाहिजे. किती लोक चांगलं बनायला तयार आहे? बनणार आहे का नाही? का वाईट बनायचं? आपल्याविषयी काय साक्ष दिली पाहिजे? मग त्याच्या पत्रामध्ये काय सांगितलं? त्याच्यावर कोणी टीका केली नाही. हा वाचा त्याच्यामध्ये. कोणी अध्यक्षाचे काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरितो. त्या बायबल मध्ये वाच प्रमिला. त्याचे जीवन लोकांनी टीका करू नये अशा रीतीने त्याने जगावे. हा त्याला एकच पत्नी असावी, तो मद्य पिणारा नसावा, तर तो सभ्य. चांगला व्यक्ती कसा पाहिजे? सभ्य त्याच्यावर कुणी दोष टीका केली नाही पाहिजे. आपल्यामध्ये पवित्र आत्मा आल्यावर म्हणल्यावर आपल्याला कुठपर्यंत चांगलं राहायचंय? शेवटपर्यंत. पवित्र आत्म्याचं दान कुठपर्यंत राहिलं पाहिजे आपल्यामध्ये? शेवटपर्यंत. मरूपर्यंत. सत्य कुठपर्यंत राहिलं पाहिजे? कमराचं शिर मरूपर्यंत. शांती का आपल्यामध्ये कुठपर्यंत राहिली पाहिजे? मरूपर्यंत. तारणाचं शिरस्त्राण कुठपर्यंत राहिलं पाहिजे? मरूपर्यंत. आणि त्याच्यानंतर एक तुम्हाला जीवनाचा मुकुट मिळणार आहे. तो इथं दिसत नाही. इथं नाही दिसत. ते गिफ्ट कुठे भेटणार आहे? देवाच्या राज्यात. इथं तुम्ही किती गिनीज बुक मध्ये नाव येऊ द्या, इकडं तिकडं नोकरीला लागा, इकडं तिकडं, त्याला काय महत्व नाही. ठीक आहे, ते तुमच्या ते आशीर्वाद आहे तुमचा देवाने दिलेले. पण एक जे मिळणार आहे 2:10 प्रगटीकरण वाचू नका तुम्ही. मरूपर्यंत विश्वास राहा. म्हणजे मी तुला काय देईन? जीवन. मेल्यानंतर कोणचा मुकुट मिळणार आहे? जीवनाचा. पांढरा खडा भेटल, पांढरे वस्त्र भेटल. इथं वस्त्रासाठी हे करीत बसू नका. वस्त्र इथं पण चांगले घाला, तिथं पण तुम्हाला उत्तम वस्त्र काय आहे? भेटणार आहे. इथं पण तुम्हाला उत्तम गोष्टी परमेश्वर देईल. आणि तिथं तर पांढरा खडा. तुम्हाला काय काय तिथं एका झाडाला तुम्हाला 20-20, 30-30 फळं लागणार. ते फळं खायला भेटणार आहे. तिथं खाऊ पण शकतो आणि नाही पण खाऊ शकतो. असं आहे तिथं वातावरण. कसं पाहिजे ना आपल्यावर कुणी काही टीका नाही केली पाहिजे. शेवटपर्यंत कसं राहायचं आपल्याकडे? हे 7 शस्त्र पाहिजे शेवटपर्यंत. हे कशाला दिलेत? ते आत्म्याला जपायसाठी आणि शरीरासाठी. सगळ्यात महत्त्वाचं शरीरासाठी. या शरीरामध्ये तुम्ही शांती ठेवली, तुम्ही शांततेने वागले तर कुठलं वाईट गोष्टी घडणार आहे का? हा सत्य तुमच्याकडे असलं तर खोटं येणार आहे का? मग खोटं असलं तर कोणाला नुकसान होईल? आत्म्याला. म्हणा आत्म्याला नुकसान आहे. मग आत्म्याला नुकसान झाल्यामुळं एका खोट्यामुळं तुम्ही आणि कुठं जावं लागेल? नरकामध्ये. म्हणजे आपल्याकडे काय पाहिजे? या 7 गोष्टी पाहिजे. कुठपर्यंत? मरूपर्यंत. तारणाचे शिरस्त्राण कधी येणार आहे? ज्यावेळेस तुम्ही बाप्तिस्मा घेता त्यावेळेस तुमच्यावर एक आत्मा येईल आणि तारणाचं शिरस्त्राण म्हणजे तो एक शिक्का आहे की हे माझं लेकरू आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ते व्यक्ती देवाचं राज्य पाहू शकते. येशू येताना पाहू शकते. आपण स्वर्गात घेतलेले जाऊ. आपण स्वतः डोळ्यांनी पाहणार आहे. कोणी पाहणार आहे? दुसऱ्या लोकांना नाही डोळे नाही येणार. ते दुसऱ्या लोकांना डोळे नाहीये.
फक्त जे लोक विश्वास धरतात, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा घेतात, येशू स्वर्गात घेईल, त्यावेळेस आपण दोघे पैकी एक घेतला जाईल. त्यावेळेस आपण त्याला पाहू येताना. दुसऱ्या लोकांना नाही कळणार. जे लोक पापात जीवन करतात त्याला नाही समजणार. ते म्हणते ना येशू आलाच नाही. येशू आला कोणाला कळणार आहे? आपल्याला कळणार आहे. मरूपर्यंत आपण आपल्याकडे 7 प्रकारचे शस्त्र पाहिजे, आपल्याकडे तारणाचं शिरस्त्राण पाहिजे, बाप्तिस्मा घेतला पाहिजे, विश्वास पाहिजे आपल्याकडं. आणि एक महत्वाचं म्हणजे होली स्पिरिट पाहिजे. ज्याच्यामध्ये होली स्पिरिट आहे तेच ते देवाला पाहू शकतात. बाकी कुणी पाहू शकत नाही. त्याच्यानंतर किती 21 पिढ्या आहे. त्या 21 पिढ्यामध्ये आपल्याला राहायचं नाही आणि त्याच्यामध्ये ते कुणी टिकू शकत नाही. त्यावेळेस कोणाचं राज्य येईल? ख्रिस्त विरोधाचं, शैतानाचं राज्य येईल. शैतानाच्या राज्यामध्ये येशूचं काम चालणार नाही. येशूचे लोक त्यावेळेस कुठे घेतले जातील? वरती घेतले जातील. खाली मग धिंगाणा चालू राहील. त्याच्यामध्ये राहायचं नाही. कितीतरी भयंकर पिढ्या आहेत. तुम्ही प्रगटीकरणमध्ये वाचा तुम्ही. प्रेज द लॉर्ड. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे? कसं राहायचं आहे? चांगलं कुठपर्यंत राहायचंय? मरूपर्यंत विश्वासू राहा. म्हणजे मी तुला काय देईल? 2 वाचा 10. प्रगटीकरण 2:10 वाचा. फायनल संपू आपण त्याच्यानंतर. तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे 10 दिवस हाल अपेष्टात जातील. मरेपर्यंत विश्वासू राहा म्हणजे मी तुला जीवनाचं. मरूपर्यंत कसं राहायचंय? कसं राहायचंय? विश्वासू राहायचं. लहान लेकरांनी पण कसं राहायचंय? विश्वासू राहायचं. सगळं देवाबरोबर, घरच्या बरोबर, आपण सगळ्यांनी एकमेकाबरोबर, पास्टर बरोबर कसं राहायचं आहे? विश्वासू राहायचे.